नमस्कार, मी शशिकांत कासार. आज आपण जे आंदोलन स्थळी आहे ते आंदोलन जे पालघरचे लोकसभा खासदार आहेत डॉक्टर हेमंत सवरा यांच्या काही निवासस्थानाच्या अंतरावर हे आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाचे काय मुद्दे आहेत आणि संपूर्ण या महिला या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, काही युवक सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहेत आणि त्यांची नावं काय ती सुद्धा. मॅडम घ्या, माईक घ्या आणि तुमचं नाव सांगा मला पहिले. माझं नाव संचिता सचिन पाटील. काय मागण्या आहेत तुमच्या? म्हणजे तुम्ही आता बोर्ड लावलेले आहेत की आमचा जिल्हा आमची नोकरी, अनेक बोर्ड मला दिसत आहेत त्याच्यामध्ये न्याय द्या न्याय द्या असं ह्या सगळ्या मागण्या आहेत. बरोबर बोर्ड आहे सगळे, या बोर्ड घेऊन तुम्ही बसलेले आहेत, नक्की काय मागण्या आहेत तुमची? कारण सर या पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2014 पासून भरती झालेली नाहीये, कोणतीच नोकर भरती झाली नाहीये आणि कोणत्याच फक्त एसटी प्रवर्ग सोडून इतर आरक्षण आमचं पूर्ण 0% केलेलं आहे इतर प्रवर्गाला. आणि आम्ही आता सगळे हे एवढे जे उमेदवार बसलेले आहेत ते जवळजवळ 2017 पासून भरतीला सुरुवात झालेली आहे, पण 2017 मध्ये सुद्धा आम्हाला घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर 2022 ला भरती झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ते जागा दिल्या गेल्या नाहीयेत. आता बरेचसे उमेदवार एजबार होत आलेत. आता करणार काय? शेवटी नोकरीचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे. जर नोकरी नसेल तर आम्ही उदरनिर्वाह कसा करणार? आणि एवढी सुशिक्षित तरुण सगळे आहेत. आणि 2017, 22 आणि आता 25 या 25 मध्ये सुद्धा आम्हाला 0% आरक्षण दिलं. म्हणजे आम्ही इथे स्थानिक असून सुद्धा आम्ही जायचं कुठे? फक्त तुम्ही एका जातीला, एका प्रवर्गाला, एसटी प्रवर्गाला तुम्ही न्याय देता आणि मग आम्हाला न्याय का मिळत नाहीये? आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही न्याय मागतोय, आम्ही आमचा हक्क मागतोय. जसा इथे लिहिलेला आहे की भीक नाही मागत, आम्ही आमचा हक्क मागतोय. नक्कीच आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये राहून आम्हाला या नोकरीपासून अक्षरशः वंचित ठेवलेलं आहे. आणि आमच्या या लोकप्रतिनिधींकडे अगदी म्हणजे खरोखर नम्रपणे मागणी आहे की आम्हाला यांनी काय केलं पाहिजे की या भरतीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आणि आपल्या ओबीसी समाजाला आरक्षण देऊन आम्हाला नोकरीचा हक्क आम्हाला मिळवून दिला पाहिजे. मॅडमकडे माहिती द्या. मॅडम, तुम्हाला विचारतो, गेल्या कित्येक वर्षापासून तुमचा लढा सुरू आहे. म्हणजे मागच्या वेळेला पण तुम्ही काही मोर्चे काढले होते आणि आंदोलन सुरू आहे. प्रशासनाकडे सरकारकडनं काय तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळते का? आतापर्यंत तुम्ही प्रशासन आम्हाला आश्वासन देतं, तोंडी आश्वासनं दिली जातात. आम्ही दरवेळेस आंदोलन करतो. आमच्या माफक हीच अपेक्षा आहे की आधी सर्वांना हे सांगते की आम्ही आदिवासी बांधवांना विरोध केला नाही आणि करणारही नाही, पण आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. आता जी भरती केली गेली, आदिवासी बांधवांची सरळ सेवेने भरती केली गेली, त्यांनी ज्या पात्रता धारण केलेल्या आहेत आम्ही सर्वांनी त्याच पात्रता धारण केलेल्या आहेत. आणि आमची हीच इच्छा आहे आणि आमचा हाच हक्क आम्ही आज जो नोकरीचा आहे तो घेतल्याशिवाय जाणार नाही. की ज्याप्रमाणे आदिवासी बांधवांना सरळ सेवेने भरती केली गेली त्याप्रमाणे आमची ही सरळ सेवेने भरती केली जावी, हीच आमची इच्छा आहे आणि हीच आमची मागणी देखील आहे. मॅडम, खरं तर पालघर जिल्हा आपण पेसा जिल्हा बोलतोय, पण पेसा जिल्हा असून यामुळे अनेक घटक राहतात, म्हणजे अनेक समाजाचे लोक राहतात. मग अनेक समाज आहेत, त्यामध्ये ओबीसी असेल, आदिवासी बिगर, पण मग कुठंतरी तुम्हाला डावळलं जाते असं वाटतं तुम्हाला? खरं तर सर, पेसा हा एक प्रवर्ग नसून तर तो एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये फक्त एसटी बांधव नाही राहत. आम्ही एसटी बांधवांना कधी विरोध केला नाही आणि करतही नाही होत, पण आम्ही आमचा हक्क का सोडावा? जर त्यांना न्याय मिळत आहे तर बाकीच्या स्थानिक पेसामधले जे स्थानिक आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. मला काही आकडे युवक आहेत त्या विचारतो. खरं तर आता हा जो मुद्दा केल्यानंतर मग पालघर जिल्ह्यात लोकांना म्हणजे युवकांनी शिक्षण का घ्यावं? कारण जर तुम्हाला आरक्षण होत नसेल, मिळत नसेल तर मग पुढचा प्रश्न गंभीर होतो का मग शिक्षण घेतल्यानंतर मग आम्हाला नोकरी मिळेल का? पण ह्या जिल्ह्यात नाही, मग दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही गेलो होतो, दुसऱ्या जिल्ह्यातले लोक आम्हाला लावून घेणार नाही. आता तुमचा लढा कसा असणार आहे पुढे? मला वाटतं की या अगोदर सुप्रीम कोर्टाने ज्या ऑक्टोबर मध्ये निर्णय दिला होता त्याचा अगदी सोयीनुसार अर्थ लावला सामान्य प्रशासनाने आणि फक्त एसटी या प्रवर्गालाच नोकऱ्या दिल्या गेल्या आणि इतर प्रवर्गांना नोकरीपासून वंचित ठेवलं आणि उरलेल्या ज्या जागा होत्या त्या पुन्हा एकदा 2025च्या पोर्टलसाठी त्यांनी ओपन केला. त्यामुळे इथला जो काही इतर समाज आहे त्यांना पूर्णतः नोकरीपासून वंचित केलंय आणि त्यामुळे अक्षरशः निराशा आहे या समाजामध्ये. आणि विद्यार्थी सुद्धा किंवा तरुण सुद्धा स्पष्ट म्हणतात की जर नोकऱ्याच मिळत नसतील तर छोटे मोठे धंदे 10वी पासूनच करायला सुरुवात का नाही करावी? कशाला पुढचं शिक्षण घेत बसायचं? अशा
सर या संदर्भात सुप्रीम कोर्टात तुमची याचिका दाखल आहे आणि याचिकेच्या संदर्भात सुनावणी सुरू आहेत. पण काय या आता तुमची भूमिका काय असणार आहे? म्हणजे याच्यामध्ये आता सध्या सुप्रीम कोर्टाने काय गाईडलाईन दिलेली आहेत त्या संदर्भात सरकारकडनं त्या गाईडलाईन पाळल्या जातात का? नमस्कार, मी सुरेश पाटील, एक बाधित उमेदवार. तर सुप्रीम कोर्टाने जो अंतरिम आदेश दिलेला आहे, अजून अंतिम निकाल लागलेला नाही, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भरती ही 50% आरक्षित प्रवर्गामधून करायची आहे. म्हणजेच त्यामध्ये एसटी, ओबीसी, एनटी, एससी इतर सर्व प्रवर्ग जे असतील त्या सर्वांमधून 50% मर्यादा ठेवून भरती करायची होती आणि गरज वाटल्यास 50% ओपन मधून भरती करा असा न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आहे. परंतु हा आदेशाची पायमल्ली झालेली आहे. कुठेतरी एकच प्रवर्गाला एसटी बांधवांना इथे 50% पूर्ण एसटी बांधवांनाच भरलेले आहे. 50% म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन 100%. आणि आजही तुम्ही बघाल ज्या जाहिराती निघतात त्याच्यामध्ये ओबीसी 0%, आम्ही सर्वजण 0% झालेले आहोत. कुठेतरी हा चुकीचा अर्थ लावून न्यायालयाची जी अवमान झालेला आहे आदेशाचा, तर ती आम्ही तो अधिक लढा आपल्या न्यायालयामध्ये याचिका आहेत आणि अजून नवीनही याचिका आमच्या दाखल झालेल्या आहेत. उमेदवारांच्या वतीने असेल, समाजाच्या वतीने असेल, सामाजिक प्रबोधने असेल, तर त्या आमच्या याचिका त्याच्यामध्ये आहेत आणि अजून हा लढा आम्ही अजून तीव्र केलेला आहे. आता मागच्या आठवड्यात तुम्ही आमदार राजेश गावित यांच्या घरात धरणे केलं होतं. आज तुम्ही खासदार साहेब त्यांचं एकत्र करता. असं पुढे पुढे आता आणखी काय भूमिका असणार आहे? कशी तुम्ही आंदोलन तुम्ही करणार? कारण बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन होत आहेत, मध्ये मराठा आरक्षण असेल, सगळं असेल. आता तुमची भूमिका पुढची आंदोलनाची काय असणार आहे, जेणेकरून सरकारला यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल? आम्ही ते आरक्षण हक्क बचाव समिती ठाणे पालघर जिल्ह्याच्या वतीने, त्यांच्या वतीने संपूर्ण म्हणजे पालघर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींच्या दारासमोर आंदोलन असा एक उपक्रम आम्ही आता सुरू केलेला आहे सर्वांच्या दारासमोर. तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आमदार राजेंद्र गावित यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. आमदार गावितांनी आपल्याला मंत्रालयामध्ये एका भेटीचं नियोजन केलं होतं. तिथे काही लोकांची भेट झाली, काही लोकांची अजून भेट काही पुढच्या तारखेला त्यांनी ठेवलेले आहे. आणि आता आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पालघर जिल्ह्याचे खासदार, त्यांना आपण संसद रत्न म्हणतो, परंतु पालघर जिल्ह्यामधील फक्त आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे. आपण जर त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट बघितल्या असतील, आपण सर्व सुज्ञ आहोत, आपण त्यांच्या पोस्ट वाचल्या तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अतिशय म्हणजे कष्ट घेऊन प्रयत्न करून आदिवासी समाजाला त्यांनी न्याय दिलेला आहे. एक मिशन ठेवून, असं सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये एक वाक्य आहे की एक मिशन ठेवून आपण आदिवासी समाजातील ती मुलं आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी 819 मुलं लावली, त्याच्यानंतर 25 मुलं त्यांची एक्स्ट्रा झाली होती, ती त्यांना नंतर पुन्हा समायोजित करण्यासाठी एक मिशन ठेवलं त्यांनी आणि ती पुन्हा मुलं लावली. आणि आता पुन्हा जी भरती निघाली त्याच्यामध्ये पुन्हा आदिवासी समाजाला पुन्हा जागा दिलेल्या आहे. 462 समथिंग काहीतरी जागा पुन्हा पवित्र पडलं. फक्त मी या शिक्षक भरतीच्या बोलतो, अशा 17 संवर्गाच्या वेगवेगळ्या जागा आहेत. जे GR निघतायत ते फक्त आदिवासी समाजासाठी निघालेले आहेत. इथे आम्ही जे बाधित आहोत, ओबीसी प्रवर्गामधील, SC NT संपूर्ण प्रवर्ग इतर प्रवर्गामधील आहेत, ते आम्हाला कुठेही 0% सगळीकडे झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही भयंकर निराशा इथे झालेले आणि म्हणून हा आम्ही आक्रमक पवित्र आता घेतलेला आहे. जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या दारासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत. आता तुम्ही आंदोलन करता तर प्रशासना संदर्भात काय तुमचा संवाद होतोय का? प्रशासनाच्या याच्या संदर्भात जर विचार केला तर आम्ही मागे पालघर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं होतं. तिथे आम्हाला प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं की बरोबर आहे आम्ही आमच्या आरक्षण हक्क बचाव समितीचे जे सदस्य होते त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा कोर्टाचा निर्णय काय होता, 50% मधून आरक्षित प्रवर्गामधून भरती करायची होती, परंतु संपूर्ण पदे ही एकाच प्रवर्गामधून ST प्रवर्गामधून भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे उर्वरित प्रवर्ग जे आहेत ओबीसी समेत इतर सर्व SC असे NT असतील तर त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे तो त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी ते मान्य केलं. पण त्यांचं असं म्हणणं होतं प्रशासनाचं की आमच्या हातात काही नाही, वरून जोपर्यंत GR निघत नाही आम्हाला काय, आमच्याकडे जे पत्र येतं त्याच्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करतो. तर तुम्हाला जे काय करायचं असेल तर तुम्ही मंत्रालयातून जो आदेश पारित करून आणा, त्याच्यानुसार आम्ही
तुमची देखील दखल घेऊ. नक्कीच म्हणजे पालघर जिल्ह्याच्या या संपूर्ण युवकांचा लढा सुरू आहे, जेणेकरून ह्या ठिकाणी ह्या युवकांना आरक्षण मिळवून त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ही लोक आज लढा त्यांनी उभा केलेला आहे. माझी सरकारला एकच विनंती असेल की त्यांचा हा लढा संदर्भात त्यांनी सकारात्मक ती काही भूमिका सरकारने घ्यावी आणि त्यांना योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आमचा व्हिडिओ करण्याचा एक उद्देश आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि काही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार यांच्यासोबत चर्चा करेल. आणि खरं तर ह्या मुलांचं एज वय म्हणजे वय निघून गेल्यानंतर मग त्यांना ह्या ठिकाणी नोकरी मिळणार नाही आणि त्यांच्या भविष्याचा जो विचार आहे तर ते ह्या आंदोलनातच करतायत. कारण जेणेकरून भविष्यात पुढची जी पिढी आहे त्यांना जर ह्या आरक्षण नाही मिळालं तर त्यांनी मग या पालघर जिल्ह्यात शिक्षण का घ्यावं आणि मग शिक्षण घेऊन मग काय करणार पुढं. ह्या भूमिकेमध्ये ही सर्व युवक मंडळी आता सध्या याच्यामध्ये आहेत. नक्कीच मित्रांनो हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आमचा जिल्हा, आमचा जिल्हा, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. अरे भीक नाही मागत आम्ही, भीक नाही मागत आम्ही.